गुड मॉर्निंग मित्रांनो, मी सतीश बडांगे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. बघा, आज 10th स्टँडर्डचा सायन्स पार्ट 2 चा आपण एक महत्त्वाचा लेसन घेणार आहे, जो लेसन आहे 3rd नंबरचा. कोणता लेसन आहे बरं? लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 असणार आहे. आपण मागच्या लेक्चरला ऑलरेडी पार्ट 1 बघितला आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे पार्ट 2. मग हा कशा कशावर डिपेंड आहे, तर कोणते कोणते टॉपिक्स आहेत ते पहिले आपण बघणार आहे. आता आपण डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करूयात. जो आपला पहिला आजचा टॉपिक जो आहे तो काय बरं? लाईफ प्रोसेस. काय इंट्रोडक्शन वगैरे आहे. लाईफ प्रोसेस आपल्याला माहिती आहे, आपण पार्ट 1 मध्ये पण म्हणजेच मागच्या लेसनला पण शिकलो होतो. लाईफ प्रोसेस म्हणजे काय बरं? आपल्या बॉडीमध्ये ज्या काही प्रोसेस घडतात, ज्याच्यामध्ये मुवमेंट आहे, रिस्पिरेशन आहे, रिप्रोडक्शन सिस्टीम आहे, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आहे, नर्व सिस्टीम आहे, या सर्व आपल्या बॉडी मधल्या ज्या प्रोसेस आहेत का, त्याला आपण काय म्हणतो? लाईफ प्रोसेस. या सर्व आपल्या लाईफ मध्ये होतात ना, म्हणजे या काय असणार आहे? आपल्या लाईफ प्रोसेस असणार आहे. ह्या लाईफ प्रोसेस ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरला सर्व बघितलेल्या आहेत. मग आता लाईफ प्रोसेस मध्ये थोडस पुन्हा आपल्याला बेसिक गोष्टी सांगतो. काय काय? ऑल द लाईफ प्रोसेस, ऑल द लाईफ, आपल्या बॉडीमध्ये काय काय लाईफ प्रोसेस होती, दॅट इज काय असणार आहे बरं? न्यूट्रिशन. म्हणजेच काय रे? जे आपण अन्न खातो त्याची प्रोसेस आहे. त्यानंतर आहे रिस्पिरेशन, आपण जे श्वास घेतो सोडतो ते काय आपलं रिस्पिरेशन. त्यानंतर आहे एक्सक्रेशन, म्हणजेच काय रे? आपण काही खातो त्याची एनर्जी बनते आणि काही वेस्ट मटेरियल असतं ते वेस्ट मटेरियल बाहेर टाकतो, म्हणजेच काय? एक्सक्रेशन. त्यानंतर आहे काय? ग्रोथ. आपल्या बॉडीची ग्रोथ होती ना, जरी डोक्याची नाही झाली तरी पण बॉडीची ग्रोथ होत राहते. त्यानंतर काय? मोमेंट. मोमेंट म्हणजे आपल्या हालचाल करावं लागते ना, घरून क्लासमध्ये आलो, क्लासमधून कुठं स्कूलमध्ये गेलो, स्कूलमधून कुठं घरी गेलो, काय आपली मोमेंट आहे, ती मोमेंट आहे. त्यानंतर काय? रिप्रोडक्शन. या सर्व प्रोसेस मध्ये रिप्रोडक्शन अशी प्रोसेस आहे, ती केल्यावर नाही केलं तर माणूस काही मरत नाही. बाकीच्या सर्व गोष्टी अशा आहेत का ज्या करावाच लागतात. मोमेंट करावं लागते. रिप्रोडक्शन जर झालं तर आपली जी प्रजा आहे ती कंटिन्यू चालू राहील. नाही तर रिप्रोडक्शनच लोकांनी केलं नाही असं होणार नाहीये. पण जर झालंच तर मग आपली जे काही मानव सृष्टी किंवा जो काही प्राणी रिप्रोडक्शन करणार नाही, ती सृष्टी संपून जाणार आहे. म्हणजे आपले जीवन जगण्यासाठी महत्वाचं नाहीये, कंसात तेच महत्वाचं आहे, पण हे काही आपल्या बॉडीला खूप गरजेचे आशेतला भाग नाहीये. पण त्या प्रोसेस इथे आपल्याला बघायचे. आर द इसेन्शियल टू इच लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड रिमेन अलिव्ह. हे सर्व जगण्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे, बरोबर का नाही? या सर्व गोष्टी आपण 8, 9 ला पण काही काही गोष्टी बघितलेल्या आहेत. मग लाईफ प्रोसेस मध्ये बघा काय काय? न्यूट्रिशन आहे, जे तुम्हाला इथं सांगितलं तेच तुम्हाला डायग्राम मध्ये आहे. काय बरं? मोमेंट आहे. त्यानंतर काय बरं? रिप्रोडक्शन, असं छान बाळ राहतं, तयार होतं, रिप्रोडक्शन आहे. त्यानंतर काय बरं? इथं एक्सक्रेशन, म्हणजे काय? नको असलेलं पार्ट बाहेर टाकून द्यायचं. त्यानंतर काय बरं? ग्रोथ आहे. त्यानंतर काय बरं? सेन्सिटिव्हिटी आहे. सेन्सिटिव्हिटी पाहिजेच ना आपल्याला, नाही तर आपल्याला कोणी काही मारून गेलं तर कळणार नाहीये. त्यानंतर काय? रिस्पिरेशन, श्वसन संस्था वगैरे आपल्याला माहिती आपली ही असली पाहिजे. या सर्व जे आहेत का, याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो बरं? लाईफ प्रोसेस. या सर्व गोष्टी एकत्रित घातल्या पाहिजे. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, जे निर्जीव आहेत, जे लिव्हिंग आहेत, रिप्रोडक्शन ऑकर मेनली बाय 2 मेथड्स. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत का, ही रिप्रोडक्शन म्हणजे काय रे? नवीन जी पिढी तिला जन्म देणे, त्याला रिप्रोडक्शन असं म्हणतो. मग रिप्रोडक्शन किती टाइप्स आहे बरं? 2 टाइप्स आहे. एक आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? जिथं 2 गोष्टी नाही लागत, म्हणजे 2 वेगवेगळे घटक नाही लागत, एकातच काम होऊन जातं. इथं मात्र काय असणार आहे बरं तुम्हाला? ह्या सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय लागणार आहे? 2 गॅमेट्स लागतात. ते पुढे गेल्यावर तुम्हाला मी सांगतो. इथं तसे काही वेगवेगळे गॅमेट नाही लागत, पण इथं मात्र 2 तुम्हाला वेगळे गॅमेट्स वगैरे लागतात. मग आता ह्या चॅप्टरचा पहिला जो टाइप आहे तो कोणता आहे बरं? व्हॉट इज असेक्सुअल रिप्रोडक्शन. मग असेक्सुअल रिप्रोडक्शन नेमकं काय आहे ते आता आपल्याला शिकायचंय. बघा, इट इज वन ऑफ द 2 टाइप ऑफ रिप्रोडक्शन. 2 टाइपचं रिप्रोडक्शन आहे. एक आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन, एक आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन. हे असेक्सुअल रिप्रोडक्शन या 2 टाइप पैकीच एक आहे. विच स्पीड ऑन ऑर्गॅनिझम इनटू टू प्रोड्यूस अनदर ऑफ द सेम स्पीसीज. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या लेक्चरला पण मी बोललोय, जे असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे का,
ते असेक्सुअल रिप्रोडक्शन करून जे पुढची पिढी तयार होते ही त्या पहिल्या पिढी सारखीच असते, त्याच्यामध्ये जास्त चेंज बघायला मिळत नाहीये. पण जिथं सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे का तिथं मात्र थोडा बदल बघायला मिळू शकतो. मात्र इथं काय बरं सेम स्पेसिस काही बदल होत नाहीये. इन asexual reproduction one organisms produce offspring. ऑफस्प्रिंग म्हणजे काय रे, पुढची पिढी किंवा बाळ, ज्याला आपण काय म्हणतो पुढची पिढी किंवा बाळ. म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये वन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस काय प्रोड्यूस करतो बरं, पुढची पिढी प्रोड्यूस करतो ना, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो ऑफस्प्रिंग. दॅट आर आयडेंटिकल टू इटसेल्फ अँड इनहेरिट्स द जीन्स ऑफ द पॅरेंट ओनली. पुढे काय बघा, बायनरी फ्युजन. नंतर तुम्ही नोट्स लिहिल्या, नंतर लिहा, तुम्हाला हा व्हिडिओ आहे ऑलरेडी तुम्ही बघू शकता, फक्त व्यवस्थित लक्ष द्या, शब्द वगैरे कळाले पाहिजे तुम्हाला. पुढचं काय बघा, बायनरी फ्युजन. आता बायनरी फ्युजन काय ते आपण नंतर डिटेलमध्ये बघणारच, पण इथं पण तुम्हाला मी सांगून देतो. बायनरी फ्युजन इज युजली परफॉर्मिंग बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बायनरी फ्युजन आता कसं आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आहे, ज्याच्यामध्ये बायनरी फ्युजन आहे, बर्ड फ्युजन आहे, वेगवेगळ्या प्रकारचं फ्युजन आहे. ज्याच्यामध्ये पहिलं आपण बघणार काय, सपोज बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन इज युजली परफॉर्म बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ड्युरिंग फेवरेबल कंडिशन, दॅट इज अवेलेबिलिटी ऑफ अबंडन्स फूड मटेरियल. मग बघा आता आपल्याला पुढे गेल्यावर डिटेल तर बघायचं जे, पण इथं शब्द आलाय म्हणून थोडं तुम्हाला मी सांगतो. बायनरी फ्युजन एक प्रकारचं असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. एका प्लांट पासून दुसरा प्लांट किंवा एका लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझम बनतो. ती बनण्याची एक प्रोसेस आहे, ती कोणती बरं, बायनरी फ्युजन आहे. ही जनरली कशात घडणार आहे, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्येच घडणार आहे. बट कधी घडणार आहे, फेवरेबल कंडिशन. फेवरेबल कंडिशन म्हणजे काय रे, व्यवस्थित अन्न पाणी वातावरण सर्व चांगलं पाहिजे, तेव्हाच ते काय होणार आहे, बायनरी फ्युजन होणार आहे. म्हणून म्हटलं इथं अबंडन्स फूड मटेरियल, पुरेसं अन्न आहे, पुरेसं पाणी आहे, हवामान चांगलं आहे, त्याच वेळेस काय होणार इथं रिप्रोडक्शन होणार आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन होणार आहे. ओके, पुढे काय दिलं, धिस इज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन अँड इट ऑकर बाय मायटोसिस सेल डिव्हिजन. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, काय म्हटलंय बरं आता, जे तुमचं असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे का, असेक्सुअल रिप्रोडक्शन हे कसं आहे, तर युनिपॅरेंटल. युनिपॅरेंटल म्हणजे काय, एकच पॅरेंट आहे, त्याच्यामध्ये दोन पॅरेंट आहे का, नाही. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन पॅरेंट असतात, मदर फादर दोन पॅरेंट असतात. इथं मात्र काय असणार तुमचा वनच पॅरेंट असणार आहे. आणि सर्वात महत्वाचं काय, हे जे असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं का, साहजिक सेल डिव्हिजन होती ना याच्यामध्ये, पण कोणत्या प्रकारच्या रिप्रोडक्शन मध्ये सेल डिव्हिजन होणार आहे, मग ते सेक्सुअल असो किंवा असेक्सुअल असो. मग असेक्सुअल जे रिप्रोडक्शन आहे का त्याच्यामध्ये सेल कशा प्रकारे डिव्हिजन होतात, तर मायटोसिस सेल डिव्हिजन. लक्षात ठेवा काय होतं, मायटोसिस. मियोसिस हे तुम्हाला मी कालच्या लेक्चरला थोडं बोललोय, पुढे डिटेलमध्ये आपण मियोसिस कुठे होतं ते बघणारच आहे. पण असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये कोणती सेल डिव्हिजन होती, मायटोसिस. लक्षात ठेवा, फिलिंग द ब्लँकला क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. क्लिअर होईल सर्वांना, नक्की काही डाऊट राहील का. हे आपण एक फक्त काय बघतोय, तर युनिसेल्युलर प्रोडक्शन बद्दल काही महत्वाच्या गोष्टी आपण बघतोय. मग आता युनिसेल्युलर जे रिप्रोडक्शन आहे का, याच्यात आपल्याला 3-4 टाइप्स बघायचे, आणि जे आपल्याला पेपरला 2 मार्क्स साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, नेहमी विचारले जातात. काय बघा, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये कोणत्या प्रकारचं पहिलं रिप्रोडक्शन आहे, तर पहिलं आहे बायनरी फ्युजन. मग आता नेमकं बायनरी फ्युजन काय त्यात आपल्याला बघायचं. प्रोकॅरियोटिक्स म्हणजे बॅक्टेरिया, आपण शिकलेलं माहिती ना, प्रोकॅरियोटिक्स. त्यानंतर काय युकॅरियोटिक्स शिकलं, आठवतं ना, त्यापैकी हे प्रोकॅरियोटिक्स. त्यानंतर काय प्रोटिस्टा, पॅरामेशियम, अल्गी, एक्सेट्रा and eukaryotic cell organelle like mitochondria and chloroplast perform asexual reproduction by binary fusion. मातीचं दिलंय तुम्हाला, बायनरी फ्युजन कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये होतं बरं,
पुढे पुढे होतं तर जे प्रोकॅरियोटिक्स आहेत का, म्हणजे थोडक्यात कोण रे, बॅक्टेरिया, त्यांच्यामध्ये बायनरी फ्युजन होतं. अजून कशात होतं बरं, प्रोटिस्टामध्ये होतं. प्रोटिस्टामध्ये एक्झाम्पल आहे कोण बरं, अमिबा. अमिबा बऱ्याच क्वेश्चन विचारलेले आहेत, ते पण आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर काय बरं, पॅरामेशियम, हे 9th ला पण झाले, चपली सारखा आकार असतो त्याचा, पुढे याला डायग्राम दाखवतोस. त्यानंतर काय बरं, अल्गिना, काय हे अल्गिना, एक्सेग्रा. अँड इकॅरियोटिक सेल ऑर्गनल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म असेक्सुअल प्रोडक्शन बाय बायनरी फ्युजन. म्हणजे बायनरी फ्युजन कोणाकोणामध्ये होतं ते सगळे तुम्हाला नावं माहिती पाहिजे. आले लक्षात. बायनरी फ्युजन कसं होतं ते आता आपण पुढे गेल्या बघणारच आहोत. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोडक्शन ऑकर मेनली 2 मेथड्स. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात का, ज्याच्यामध्ये रिप्रोडक्शन किती मेथडने असतं, 2. जसं मागाशी पण बघितलं आपण, असेक्सुअल आणि काय असणार आहे, सेक्सुअल रिप्रोडक्शन हे असणार आहे. मग ज्याच्यामध्ये बघा आता बायनरी फ्युजन कसं होणार आहे, तर ऍक्सिस ऑर फ्युजन डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्टा. आता पहिले तुम्हाला मी डायग्राम दाखवतो. बघा इथं एक तुम्हाला डायग्राम दिली अमिबाची. आता आपण एक काम करू, कधी स्लाइड तुम्हाला मी दाखवतो. बघा आता बायनरी फ्युजन नेमकं काय आहे. बायनरी फ्युजन, हे बायनरी फ्युजन आपल्याला बघायचं आहे. बायनरी फ्युजन म्हणजे काय, एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, त्याच्यापासून काय होणार आहे, रिप्रोडक्शन होणार आहे. मग ते रिप्रोडक्शन कसं होणार आहे, तर एका सेलच्या 2 सेल बनणार आहे. काय बनणार आहे, एका सेलच्या 2 सेल. पुन्हा त्या 2 सेल पासून किती बनणार आहे, 4 सेल. पुन्हा त्या 4 सेल पासून किती बनणार आहे, 8 सेल. अशा प्रकारे फ्युजन होतं. बट हे होतं नाही. फ्युजन म्हणजे काय, एक प्रकारे डिवायडेशन होतं. मग आता हे कसं होतं, जसे एक्झाम्पल दिले तुम्हाला इथं, काय दिले, अमिबा. अमिबा कोणत्याही आकारामध्ये असतो, वेगवेगळ्या आकारामध्ये असतो. या अमिबाचा आता काय होणार आहे बरं, फ्युजन होणार आहे. आणि सेल डिव्हिजन होताना कोणती सेल डिव्हिजन घ्या, ज्यात पहिले ते कसलं डिव्हिजन होतं बरं, न्यूक्लियसचं होतं. कशाचं होतं, न्यूक्लियस. मग बघा इथे एक न्यूक्लियस होता का, त्याचे किती न्यूक्लियस झाले बरं, 2 न्यूक्लियस झाले. पहिले न्यूक्लियस डिव्हिजन होतं, नंतर कसलं डिव्हिजन होतं बरं, सेलचं टोटल, बरोबर ना. मग त्या एका सेल पासून बघा ही सेल तुटायला लागली, 2 सेल बनल्या. मग ही कोणती सेल असणार आहे आपली, पॅरेंट सेल. ह्या कोणत्या असणार आहे, डॉटर सेल. ह्या कोणत्या आकारात, बायनरी फ्युजन कसं होतं असं फिक्स नाहीये. बायनरी फ्युजन तुम्हाला कोणत्याही आकारात होऊ शकतं. म्हणजे बायनरी फ्युजन तुमचं जसं की आता इथं असं फाटलं, असं होऊ शकतं, असं होऊ शकतं, असं होऊ शकतं, असं कसं पण प्रकारे होऊ शकतं बायनरी फ्युजन. म्हणजे विशिष्ट आकार नसतो बायनरी फ्युजनला. हे लक्षात. मग इथं काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या बघा. अमिबा, इथं अमिबाचं एक्झाम्पल दिले. अमिबा डिवाइड इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. म्हणजे ही डिव्हिजन कशा पण प्रकारे होऊ शकतं, उभं आडवं तिरपं कसं पण होणार आहे. हेन्स इट इज कॉल्ड ऍज सिंपल बायनरी फ्युजन. सिंपल, सिंपलचा अर्थ काय, असं विशिष्ट नियम आहे का, बायनरी फ्युजन फक्त असंच झालं पाहिजे असं काही नाही. बायनरी फ्युजन असंच झालं पाहिजे असं काही नाही. बायनरी फ्युजन असा तुकडा होईल, असा तुकडा होईल, असा तुकडा होईल, कसा पण होईल. म्हणून त्याला काय म्हणजे सिंपल. अलग लक्षात. तर हे कोणत्या प्रकारचं बायनरी फ्युजन आहे, सिंपल बायनरी फ्युजन. सिंपल बायनरी फ्युजनचं तुम्हाला एक्झाम्पल जर विचारलं तर काय राहणार तुम्हाला, अमिबा राहणार आहे. लक्षात नक्की एकदम. सिंपल बायनरी फ्युजन सर्वांना कळालं का एकदम. मी याच्यामध्ये दिले बघा. अमिबा डिवाइड आफ्टर इट हॅज ग्रोन टू अ सर्टन साइज. एक अमिबा असतो छोटा, तो काय होतो, मॅच्युअर्ड होतो. सेल डिव्हिजन नेहमी मॅच्युरिटी नंतरच होणार आहे, मॅच्युरिटीच्या आत सेल डिव्हिजन होणार नाहीये. मग अमिबा काय विशिष्ट आकारात येणार आहे, तो मॅच्युअर्ड होणार आहे पहिलं. सेकंड, आता त्याला काय करायचंय बरं, एकदा मॅच्युअर्ड झाला का त्याच्यापासून काय करायचं, त्याला सेल डिव्हिजन म्हणजे रिप्रोडक्शन करायचंय. मग काय होणार आहे, द सेडोपोडिया आर पुल इन अँड द न्यूक्लियस डिवाइड. आता हे महत्वाचं आहे, ही सगळी स्टेप आपल्याला कळाली पाहिजे. जर तुम्हाला बायनरी फ्युजन इन कशाचं विचारलं, अमिबाचं जर विचारलं तर कळालं पाहिजे. पहिल्यांदा काय होणार आहे, एक तर अमिबाची ग्रोथ होणार आहे, तो मॅच्युअर्ड होणार आहे, बरोबर. ही झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय होणार आहे बघा, हा जो अमिबा आहे का, या अमिबाचा इथे एक शब्द दिलाय सेडिपोडिया, हा शब्द दिलाय.
हा काय माहितीये तुम्हाला, एखादा अमिबाचा एखादा पार्ट वाढतो, कोणता तरी एखादा पार्ट काय वाढतो, हा वाढतो, सीडी पुडी आहे, याला काय म्हणतो आपण, हे जे आहे की सीडी पुडी आहे, हे वाढतात बघा, याच्यापेक्षा हा थोडा जास्त वाढणार आहे, जास्त वाढणार आहे. लक्षात, म्हणजे अमिबा मॅच्युअर्ड झाला का त्याचा जो सीडी पुढे आहे का, म्हणजे जो बाहेर आलेला असा जो भाग आहे का, तो अजून वाढत वाढत जाणार, काय जाणार, तो वाढत वाढत जाणार. लक्षात आलं काय बोललो. थर्ड स्टेप मध्ये काय होतं, हे वाढत वाढत जाणार एक पार्ट. थर्ड स्टेप मध्ये काय होणार आहे, द सेल बॉडी बिगन टू डिवाइड व्हेन द न्यूक्लियस हॅज स्प्लिट. टोटली न्यूक्लियस दोन जर तयार झाले, हा सीडी पुढे जो मोठा बनलाय का, तो आता स्वतःला ब्रेक करायला जातो, काय करतो, ब्रेक करतो. आणि चौथ्या फोर्थ स्टेप मध्ये काय होतं, टू डॉटर अमिबा आर फॉर्म. मग हा ब्रेक झाला तर हा एक वेगळा अमिबा होतो आणि हा वेगळा अमिबा होतो. ते खाली दोन डायग्राम दाखवले. म्हणजे आता एका पॅरेंट अमिबा पासून टू डॉटर्स अमिबा तयार झाले. कळालं की डॉटर्स टू कशा प्रकारे बनले. ही सर्व प्रोसेस कशाची सांगितली मी तुम्हाला, अमिबाची बायनरी फ्युजन. आणि ही बायनरी फ्युजन कशी असणार आहे, सिंपल वाली, तिला कोणताही विशिष्ट असा आकार नाही, कशा पण प्रकारे ती काय होऊ शकते, डिवाइड होऊ शकते. आता सेकंड आपल्याला एक्झाम्पल दिले, ते दिले आपल्याला अल्गिनाचं दिलेले बघा. पॅरामेशियम डिवाइड बाय ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन व्हेअर ॲज अल्गिना बाय लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन. बघा तुम्हाला दोन्ही डायग्राम मी इथं क्लिअर करतो. आता इथं तुम्हाला कसलं दिलंय बरं, अल्गिना. अल्गिना काय करते बघा, तुम्हाला काय सांगितलं, अल्गिना बाय लॉन्जिट्युडनल. लॉन्जिट्युडनल म्हणजे काय रे, उभा. आता एक जो होता का पहिले कसा असणार आहे, हा ह्या शेप मध्ये असणार आहे, पहिला कसा असणार आहे, हे चपलीच्या शेप मध्ये असेल थोडा. मग हे काय होणार आहे, मधोमध कापले जाणार आहे. काय होणार आहे, मधोमध कापले जाणार आहे. हे मधोमध एकदा कापले गेले का, हे दोन काय होणार आहे, एका सेलचे काय होणार आहे, दोन सेल बनणार आहे. यालाच आपण काय म्हणतो, लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन. मी लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन दिलंय. लॉन्जिट्युडनल म्हणजे काय, एखादी सेल, म्हणजे सपोज ही सेल आहे, हा त्याचा न्यूक्लियस आहे, तो जर उभाच कापला गेला असेल तर त्याला काय म्हणायचं, लॉन्जिट्युडनल. आणि बायनरी म्हणजे काय रे, दोनच तयार होतात ना. बाय म्हणजे काय, दोनच तर फ्युजन होत आहे, दोनच तर सेल तयार होत आहे, पण कशा प्रकारे उरायला, त्या लॉन्जिट्युडनल उरायला. कळालं का हे सर्व आपण काय शिकतो, युनिसेल्युलर मध्ये एकच सेल आहे अजून. नंतर आपल्याला काय शिकायचंय, मल्टी सेल्युलर. हे फक्त युनिसेल्युलर आहे. ओके, बर. हे एकाचे दोन तुकडे येणार आहे, बघा इथं दिले बघा. एक हा काय दिला आपल्याला, एक सपोज पॅरामेशियम दिलाय, एकाचे काय झाले, दोन तुकडे, आता आडवे झाले. आडवे म्हणजे काय रे, आडवे म्हणजे ट्रान्सव्हर्सल. आडवे म्हणजे काय रे, ट्रान्सव्हर्सल. ही एकच सेल आहे. या एका सेल पासून आता ही मध्ये तुटायला लागली बघा, मध्ये तुटायला लागली. एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस पहिले बनणार आहे, दोन न्यूक्लियस बनले का ते दोघं डिवाइड होणार आहे. मग एका सेल पासून किती झालं बरं, बाय. बाय म्हणजे काय, दोन, म्हणजे बायनरी फ्युजन झालं. पहिल्या याच्यात कोणतं होतं बरं, लॉन्जिट्युडनल. दुसऱ्या याच्यामध्ये काय बघितलं आपण, ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय रे, आडवा. लॉन्जिट्युडनल म्हणजे काय, उभा. ज्या सेल उभ्या डिवाइड होतात त्याला काय म्हणायचं, लॉन्जिट्युडनल. ज्या सेल्स मधून डिवाइड होतात त्याला काय म्हणायचं, ट्रान्सव्हर्सल. येईल का लक्षात, नक्की. बर. आता सेकंड आपल्याला बघायचं. पहिले कोणते बघितले आता आपण, पहिलं काय बघितले, बायनरी फ्युजन. कोणते बघितले, बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन मध्ये आपण तीन टाइप्स बघितले. कोणते टाइप्स बघितले, सिंपल बायनरी फ्युजन. ज्याचं एक्झाम्पल काय बघितलं आपण, अमिबा. म्हणजे काय रे, ते कशा पण प्रकारे डिव्हिजन होऊन जाणार आहे. सेकंड काय बघितलं आपण, लॉन्जिट्युडनल. लॉन्जिट्युडनल म्हणजे एका सेल पासून डॉटर सेल बनणार आहे, पण कसं बरं, उभा, लॉन्जिट्युडनल, बरोबर. आणि तिसरं कोणतं बरं, बायनरी मध्ये, ट्रान्सव्हर्सल मध्ये. ट्रान्सव्हर्सल मध्ये काय होणार आहे, सेल मधून कट होणार आहे आणि दोन सेल्स बनणार आहे. क्लिअर इथपर्यंत, नक्की. आता आपल्याला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमच काय बघायचं बरं, मल्टिपल फ्युजन बघायचं. युनिसेल्युलर आहे म्हणजे एकच सेल आहे अजून, पण त्याचं मल्टी फ्युजन कसं होतं. मल्टी फ्युजनचा अर्थ काय बरं, एका सेलचे अनेक सेल. बायनरी फ्युजन म्हणजे काय, एका सेलचे दोन सेल. मल्टी सेल्युलरचा अर्थ आता काय, एका सेल पासून अनेक सेल बनतात.
त्याला काय म्हणायचं, मल्टीफ्युजन. कळालं का? पहिलं आपण काय शिकलो लक्षात आलं, युनिसेल्युलर बायनरी. आता काय शिकायचंय, युनिसेल्युलर मल्टी. मग याचा अर्थ हा झाला एकच सेल पासून आता काय होणार आहे, अनेक सेल्स बनणार आहे, म्हणजे अनेक ऑर्गॅनिझम्स बनणार आहे. मग आधी कशी प्रोसेस आहे, काय एक्झाम्पल ते आता आपण बघणार आहोत. अ सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फ्युजन इज परफॉर्म बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्टा. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी काय झालं होतं बरं, आपलं एक अमिबा होता. अमिबाचा असा काहीतरी आकार होता बरोबर. अमिबाचा कसाही आकार असू शकतो आणि याच्यामध्ये काय होतं बरं, न्यूक्लियस होता. ह्या अमिबापासून 2 डॉटर अमिबा बनले होते बरोबर का नाही. ही प्रोसेस आपण बघितली. सपोज हे काहीतरी 2 डॉटर अमिबा बनले. हे कोणतं फ्युजन होतं बरं, बायनरी फ्युजन, कारण की 2 तयार झाल्या ना. हे झालं बायनरी फ्युजन, 2 तयार झाले. बट आता बायनरी नाही, आता काय बरं आपल्याला मल्टिपल. आणि मल्टिपल फ्युजन सुद्धा कोणात होणार आहे, अमिबात होणार आहे. पहिलं अमिबातच व्हायचं पण कसं होतं बरं, बायनरी. आता अमिबात होणार आहे पण कसं होणार आहे, मल्टी. मग आता बघा, आता हे कसं होतं तुम्हाला पहिले मी स्टोरी सांगतो, नंतर हे आपण बघूया काय. सपोज हा अमिबा आहे, हा अमिबा आहे बरोबर, न्यूक्लियस आहे आणि बाकीचा पार्ट आहे. आता हा अमिबा बायनरी फ्युजन कधी करतो, इन जनरल कंडिशन और फेवरेबल कंडिशन. इन जनरल कंडिशन म्हणजे काय, अन्न पण आहे बऱ्यापैकी, पाणी पण आहे बऱ्यापैकी, वातावरण पण चांगलंय, बायनरी फ्युजन तो करतात, रिप्रोडक्शन चालू असते चालू. पण कधी कधी काय होतं, त्याला फूडची न्यूट्रिशनची कमतरता आहे, अन्नाची कमतरता आहे, वॉटर पाण्याची कमतरता आहे, क्लायमेट पण योग्य नाहीये. मग हा काय करतो माहितीये का, हा स्वतःमध्ये ह्या न्यूक्लियसचं काय करतो बरं, डिवाइड करतो. तो स्वतः पहिले न्यूक्लियस डिवाइड करतो. एकाचे 2 करतो, 2चे 4 करतो, 4चे 6 करतो. हे काय आता मधल्या मध्येच कोण बनतं बरं, अमिबा बनत राहतात मधल्यामध्ये. 2 बनतील, 3 बनतील, 4 बनतील, पण तिने ते बाहेरचं आवरण अजून फोडलेलं नाहीये. का बरं फोडलेलं नाहीये, कारण अजून फेवरेबल कंडिशन नाहीये. फेवरेबल कंडिशन म्हणजे काय रे, ऍडव्हान्स कंडिशन, म्हणजे आता कंडिशन चांगली नाहीये, पाणी पण नाहीये, अन्न पण नाही, दुष्काळ आहे, उन्हाळा आहे, त्यामुळे काय होतं, कमी प्रोडक्शन करतं. पण एकदा अमिबाला योग्य पुरेसं वातावरण मिळालं, फेवरेबल कंडिशन मिळाली, म्हणजेच काय रे, अन्न पाणी वातावरण चांगलं मिळालं, तर तो काय करतो, स्वतःला ब्लश करतो किंवा फोडतो. आणि हे बाहेरचं आवरण जेव्हा एकदा फुटलं, हे बाहेरचं जर एकदा रिमूव्ह झालं तर बाहेरून असे अनेक अमिबा, 1 2 3 4 5 6 7 असे अनेक अमिबा बनले ना. आणि अनेक अमिबा म्हणजेच काय रे, मल्टीफ्युजन. बट हे कधी होणार आहे, फेवरेबल कंडिशनला होणार आहे, ऍडव्हर्स कंडिशनला होणार नाही. कळलं मी काय बोललो. मग आता हीच प्रोसेस आपल्याला दिलेली आहे. बघू आता आपण काय काय. इन मल्टीफ्युजन अ सिंगल सेल डिवाइड इंटू मिनी डॉटर सेल, बरोबर का नाही. मल्टिपल फ्युजन मध्ये काय होणार आहे, सिंगल सेलचं कन्व्हर्जन काय होणार आहे, मिनी डॉटर सेल. मिनी डॉटर सेल म्हणजे काय, 2 4 5 6 अशा अनेक असतील. सिमिलरली एक्झाम्पल अमिबा पॅरामेशियम. आम्ही तुम्हाला आताचं एक्झाम्पल मी कोणतं सांगितलं, अमिबाचं. सेम पॅरामेशियम पण तसंच करतं. फेवरेबल कंडिशन असेल तर भरपूर तुकडे करतं, फेवरेबल कंडिशन नसेल तर मात्र ते काय करतं, मधल्यामध्ये सेल काय करतं, सेल डिव्हिजन करून ठेवत असतं. मी इथं दिले बघा, हा न्यूक्लियस आहे. ह्या न्यूक्लियस, एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस झाले. कंडिशन फेवरेबल नाहीये. कंडिशन जर फेवरेबल असती तर लगेच काय झालं असतं, बायनरी फ्युजन झाले असते. पण अजून फेवरेबल कंडिशन नाही. एका न्यूक्लियसचे 2, 2चे किती झाले, 4, 4चे बहुतेक काय होणार आहे, 8 10 होणार आहे. मग हे मल्टिपल डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, न्यूक्लियसचं काय झालं इथं, मल्टिपल डिव्हिजन झालं. आणि एकदा मल्टिपल डिव्हिजन झालं आणि फेवरेबल कंडिशन आली तर त्याचं काय होतं बरं, ब्लास्ट होणार आहे, म्हणजे ते फुटणार आहे आणि ते सर्व अमिबा बाहेर निघणार आहे आणि सर्व अमिबा, भरपूर अमिबा तयार होणार आहे, म्हणजे ते काय असणार आहे, मल्टिपल फ्युजन. कारण मल्टिपल फ्युजन काय असणार आहे, इन अडवर्स कंडिशन, आता सांगितलं मी तुम्हाला. इन अडवर्स कंडिशन अमिबा टेक इट सेडोपोडिया इन अँड फॉर्म अ राउंडेड स्ट्रक्चर कॉल्ड सिस्ट. जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं का बघा, हा एक अमिबा होता पहिला. काय होता, हा एक अमिबा.
ह्या अमिबाचा जो बाहेरचा पार्ट आहे का, हा बाहेरचा पार्ट आहे का, याला काय म्हणतो आपण, सिस्ट. याला काय म्हणतो आपण, सिस्ट. ही सिस्ट मध्येच बघा पहिलं एकच तर न्यूक्लियस असणार आहे कोणता तरी ना, पण त्याला रिप्रोडक्शन करायचंय. मग एका न्यूक्लियसचे काय झाले असेल 2, 2चे काय झाले असेल 4, 4चे काय झाले असेल 8 झाले असेल, 8चे काय झाले असेल 16. अशा प्रकारे जेवढं वाटतं तोपर्यंत ते काय करतं, सेल डिव्हिजन न्यूक्लियस डिव्हिजन करून ठेवतं. कधी, ऍडव्हर्स कंडिशनला, म्हणजे कंडिशन चांगली नाही. बट एकदा कंडिशन चांगली झाली, मेनी न्यूक्लियाय आर, न्यूक्लियाय म्हणजे काय रे, भरपूर न्यूक्लियस, त्याला न्यूक्लियाय म्हणतात. मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म्ड बाय रिपीट न्यूक्लियर डिव्हिजन इन द सिस्ट फॉलो बाय सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन अँड दस मेनी अमिबा आर फॉर्म्ड. बरोबर, जे आता तुम्हाला मी बोललो. मग बघा इथं पॅरेंट अमिबा आहे, हा एक अमिबा आहे. ओके, याच्यापासून काय झालं, अनेक न्यूक्लियस झाले. हा बाहेरचा काय बरं, सिस्ट तुम्हाला मी बोललो. मध्ये काय बरं, भरपूर अमिबा आहेत, मिनी अमिबा आहेत. आणि फेवरेबल कंडिशन आली का ते काय होतं, सिस्ट ब्रेक होतं, ब्रेकन सिस्ट, आणि रिलीज डॉटर अमिबा, डॉटर अमिबा सर्व बाहेर पडतात, ते सर्वांना जन्म देतात. दे रिमेन इन सिस्ट टिल देर आर ऍडव्हर्स कंडिशन. हे सर्व जे अमिबा आहे का, हे सर्व कुठं राहतात, सिस्ट मध्ये. कुठपर्यंत, जोपर्यंत कंडिशन काय बरं, ऍडव्हर्स आहे, म्हणजे काय, योग्य नाहीये. ऍडव्हर्स म्हणजे काय, योग्य नाहीये. अँड ब्रेक ओपन ऑन अरेव्हल ऑफ फेवरेबल कंडिशन. आणि एकदा फेवरेबल कंडिशन आली तर हे सिस्ट काय होतं, ब्रेक होतं. अँड मेनी अमिबा आर रिलीज, आणि भरपूर अमिबा त्याच्यापासून रिलीज होतात. त्यालाच आपण काय म्हणतो, मल्टीफ्युजन. अलग लक्षात, मल्टीफ्युजन काय असणार आहे, नक्की एकदम. काही डाऊट राहील का इथपर्यंत, नाही. पहिलं कोणतं बघितलं आपण, बायनरी. सेकंड कोणतं फ्युजन बघितलं, मल्टी. आता तिसरं कोणतं बघायचं आपल्याला, बडिंग. बडिंग काय ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, म्हणजे डिटेलमध्ये आहेच, फक्त बडिंगचा अर्थ तुम्हाला मी देतो. सपोज एखादा काहीतरी असा सेल आहे, याच्यामध्ये हे काय बरं, न्यूक्लियस आहे. या सेलला काय झालं, हा थोडा पार्ट आहे का, हा थोडा पार्ट काय झाला, असा बाहेर आला, याला म्हणायचं बडिंग. सेलचा काही पार्ट काय आलाय बाहेर, याला काय म्हणायचं, बडिंग. मग आता हा पार्ट काय होत जातो बरं, थोडा मोठा मोठा होत जातो. काय होत जातो, अजून एवढा झाला, पहिले छोटा होता मग मोठा झाला, अजून थोडा मोठा झाला. अशा प्रकारे हा काय होतो, एक सेलचं काय करून घेतो, सेल सारखं. पण हे न्यूक्लियस सुद्धा काय होत, त्याच्यापासून दोन भाग होतात ना. मग एक न्यूक्लियस याच्यात जाणार आहे, एक न्यूक्लियस याच्यात जाणार आहे, आणि नंतर डायरेक्टच ब्रेक होणार आहे, आणि दोन काय बनणार आहे, डॉटर सेल बनणार आहे. तर बडिंगचा अर्थ काय बरं, त्याला एक छोटासा असा पार्ट येतो, तो काय येतो तुम्हाला मी दाखवतो डायग्राम मध्ये. बघा इथं दिलाय, asexual reproduction occur by budding in yeast, a unicellular fungi. हे जनरली कुठे होतं बरं, ईस्ट मध्ये होतं. कुठे होतं, ईस्ट. ईस्टच्या युनिसेल्युलर फंगी मध्ये होतं. आता काय बघा, जर तुम्ही बघितली ना बुरशी, म्हणजे तुम्ही जर ब्रेड किंवा पाव जर घेतला आणि त्याला जर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये, आता थंडीचं वातावरण आहे, डब्यामध्ये जर तुम्ही त्याला 4-5 दिवस जर ठेवलं तर त्याच्यावर असा काळा थर येतो बघा. काय येतो, काळा थर. पावर किंवा ब्रेड वगैरे ती बॅटरीची जी आयटम त्याच्यावर असा काळा थर येतो. तो थर बघा असा दिसतो. मग ह्या थर जो आहे का, याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सेल्स आहेत. जसं की याच्यामध्ये बघा, सपोज ही एक सेल आहे, ही एक पूर्ण सेल आहे, बरोबर का नाही. आणि ह्या सेलला बघा इथं बड आलेला आहे, बघा इथं पण बड आलेला आहे, इथं पण बड आलाय, इथं पण काय आलंय, बड आलेलं आहे. म्हणजे आता ह्या एका सेल पासून 5-6 सेल बनणार आहे किंवा जास्त सेल बनणार आहे. मग ही कशा प्रकारे बनती, तुम्हाला डायग्राम पण दाखवतो. बघा, हा एक आहे, अ स्मॉल बच बिगन टू फॉर्म ऑन द सरफेस ऑफ द पॅरेंट सेल. पॅरेंट सेलवर काय होतो, एक छोटासा असा बड येतो, त्याला बड म्हणतात, जसं तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलं. मग ह्या बडचे न्यूक्लियस आहे का, याचं न्यूक्लियसचं थोडं पहिले फ्युजन होतं. कशाचं फ्युजन होतं, न्यूक्लियसचं. बघा, हा मेन न्यूक्लियस आहे, हा छोटा न्यूक्लियस आहे. अजून हा पूर्ण न्यूक्लियस डेव्हलप झालेला नाहीये. एकदा हा दुसरा न्यूक्लियस पूर्ण डेव्हलप झाला तर तो स्वतःला ब्रेक करून घेतो. अजून तो पूर्ण झाला नाही म्हणून तो ब्रेक झाला नाही. आता पुढे काय होऊ शकतो, तो ब्रेक व्हायची जवळपास कम्प्लीट प्रोसेस होऊन जाईल.
एकापासून अनेक बनणार आहे. अनेक म्हणजे काय होणार आहे? मल्टी असणार आहे. मग इथं बडिंगचं काय एक्झाम्पल लक्षात ठेवायचं तुम्हाला? ईस्ट. मग इथं दिलंय बघा. एक काय होती? एक आपली पॅरेंट सेल होती. न्यूक्लियस कॉफी अँड डिवाइड द बर्ड रिसिव्हिंग अ कॉफी. मग काय झालं? हा बर्ड निघाला. ह्या बर्ड पासून न्यूक्लियसचा पण काही भाग काय झाला? तुटला. तो काय झाला? त्या बर्ड मध्ये गेला. बर्ड नाउ बिकम अ सेपरेट डॉटर सेल अँड स्टार्ट टू लिव्हिंग इंडिपेंडेंटली. मग हा बर्ड काय करणार आहे? आता बर्ड आलाय, बर्डला न्यूक्लियस पण आलाय आणि हा न्यूक्लियस आता काय करणार आहे? डॉटर सेल म्हणून स्वतंत्र जगायला सुरुवात करणार आहे. बडिंग प्रोड्यूस चेन ऑफ सेल. कळाली की प्रोसेस काय? नक्की एकदम. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.